पेज नंबर 366 वरचं बघा. चौथं क्वेश्चन. कोणतं? चौथं क्वेश्चन सॉल्व करायचं आपल्याला. ओके. आता तिथं काय आपल्याला माहिती दिली आहे, एकत्र दिले, संपत्ती आणि देयता एकत्रित दिले. खाली समभावना अगोदर बघा, समभावना समजून घ्या. पहिली समभावना काय म्हणते बरं, श्री विजय यांनी ₹7,000 नव्याने भांडवल गुंतवले. नव्याने म्हणजे अतिरिक्त भांडवल आहे. काय ते? अतिरिक्त भांडवल. अतिरिक्त भांडवल नेहमी प्लस करतो का मायनस करतो? मायनस करतो, बरोबर आहे ना. पुन्हा दुसरी समभावना काय म्हणते बरं, त्यांनी मुलीच्या लग्नाकरिता किती रुपये म्हणते बरं, 40,000 व्यवसायातून खर्च केले. याचा अर्थ उचल केले ना. उचल अंतिम भांडवलामध्ये काय करताव? अधिक प्लस करताव. आणि तिसरी आणि चौथी समभावना, तिसरी समभावना काय म्हणते, घसारा आकार. घसारा संस्थेच काय असते? खर्च. आणि नंतर संशयित कर्ज निधी सुद्धा संस्थेच काय असते, तर खर्च असतं. ओके, तयार करून घ्या. अवस्था विवरण, अवस्था विवरण. अमाऊंटचे 2 कॉलम्स तयार करायचे आहेत ना आपल्याला. कोणतं ते सांगतो, अगोदर एक सॉल्व करून घेऊ. इथे जरा सकाळी आल्या जरा फ्रेश एक झालं ना, मग पुन्हा जुनं बघता येते. नेक्स्ट, नफा तोटा विवरण. विवरण राशी देयता आणि संपत्ती. तिथे इयर्स किती दिले सांगा बरं. पहिलं 2 आहेत ना, 31 मार्च 2017 आणि 31 मार्च 2018. म्हणजे 2017चं हे प्रारंभिकचं आहे आणि 2018चं हे अंतिमचं आहे. 17/2018. 66. काय काय तयार करायचं आहे? अवस्था विवरण आणि नफा तोटा विवरण. कॉलम्स झाले आपले. आता बा त्यांची एकेरी नोंद पद्धतीने ठेवते आणि त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे म्हणते. तिथं आपल्याला कॉलम्समध्ये आपल्याला संपत्ती आणि देयता, काय काय संपत्ती आणि देयता एकत्रित दिले, बरोबर आहे ना. आता संपत्ती असेल तर संपत्ती बाजूस लिहायचं आणि देयता असेल तर देयता बाजूस. आणि नेहमी जास्त कोणते पद असतात आपल्याला? संपत्तीचे जास्त पद असतात. ओके, तर आता पहिलं एक पद सांगा, पण मोठ्यानं सांगा मला. आता इमारत. मोठ्यानं म्हणले की एकाचाच आवाज निघता, आहे की नाही. इमारत किती रुपये अमाऊंट आहे बरं? पहिलं गुड 50,000 आणि नंतर ना 60,000. ओके, नेक्स्ट काय बरं? उपस्कर. उपस्करला दुसरं नाव काय म्हणतो आपण? फर्निचर. उपस्कर सुद्धा आपली काय असते? संपत्ती. दाखवा उपस्कर किती रुपये अमाऊंट बरं? 30,000. आणि नेक्स्ट किती रुपये अमाऊंट आहे बरं? 30च आहे का? ओके, 30,000. नेक्स्ट काय बरं? संयंत्र आणि यंत्र. यंत्र काय असते आपली? संपत्ती. किती रुपये अमाऊंट बरं? 20,000 आणि 40,000. नेक्स्ट काय बरं? विविध ऋणको. ऋणको कुणाला म्हणतो आपण? ग्राहकाला. ऋणको कुणाला म्हणतो? ग्राहकाला. आणि ग्राहकाकडून आपल्याला काय असतं? येणं असतं. येणं ही भविष्यातील काय असते? आपली संपत्ती असते. दाखवा मग इकडे विविध ऋणको. विविध ऋणको किती रुपये अमाऊंट बरं? 30 का? हा, 30,000, 50,000. नेक्स्ट काय बरं? मालसाठा. मालसाठ्याला दुसरं नाव काय आपल्याला? स्कंद. मालसाठा काय असते? संपत्ती. दाखवा मालसाठा किती? 15,000, 25,000. नेक्स्ट काय बरं? रोख शिल्लक असेल किंवा बँकेतील शिल्लक असतील, दोन्ही पण आपल्यासाठी काय असतात? संपत्ती. दाखवा रोख किती बरं? 10,000, 20,000. नेक्स्ट काय? प्राप्य विपत्र. विपत्रला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? बिल. काय म्हणतो? बिल. प्राप्य याचा अर्थ येणं आणि देय याचा अर्थ देणं. आता इथं प्राप्य म्हणजे काय? येणं. येणं भविष्यातील काय असते? संपत्ती. दाखवा मग संपत्तीला प्राप्य विपत्र. आणि देयपत्र म्हणले कुठं दाखवायचं? देयताला. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 5,000 आणि 10,000. नेक्स्ट धनको. धनी कुठे येते? देयताला. दाखवा धनी कुणाला म्हणतात? नवऱ्यालाच म्हणतात ना. किती रुपये अमाऊंट बरं?
30,000 15,000. तुम्ही पण धनीच म्हणता का रे? अरे नेक्स्ट बँक अधिकर्ष वर टिप लिहून घ्या. बँक अधिकर्ष म्हणजे वरती टिप. बँक अधिकर्ष म्हणजे बँकेकडून घेतलेले अल्प मुदतीचे कर्ज होय. कसलं कर्ज? अल्प मुदतीचे, काही कालावधीसाठी. म्हणजे 1 वर्षाच्या आतला असेल तर त्याला अल्प मुदत म्हणतो आपण, आणि 1 वर्षाच्या वरला असेल तर त्याला दीर्घ मुदत म्हणतो. आणि दीर्घ मुदत सुद्धा हायेस्ट 5 वर्षापर्यंत असतं बरं का, ध्यानात ठेवा. मग आता बँक अधिकर्ष, बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे ना, आज ना उद्या द्यावं लागतं. द्यायचं म्हणल्यास कुठे येईल बरं? द्यायचं दाखवा. मग इथं बँक अधिकर्ष, बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा म्हणतात बरं का त्याला. हां, ओडी. किती रुपये अमाऊंट बरं? 8,000 आणि डॅश, म्हणजे नंतर नाही, म्हणजे ते नील करून टाकले त्यांनी. झालं. नेक्स्ट काय बरं बोंबला बरं? बँकेतील शिल्लक आपली काय असते? संपत्ती. बँक किती रुपये अमाऊंट भर? पहिल्या याच्यात डॅश आणि दुसऱ्या याच्यात 12,000. ओके, झालं. आता संभावना आताच बघायच्यात का आपल्याला? नाही, कारण बघा आपल्याला नफा तोटा विवरण तयार करायचं आणि त्याच्यामध्ये संभावना सॉल्व्ह करायच्यात म्हणतो. पण नफा तोटा विवरण सॉल्व्ह करण्यासाठी अगोदर आपल्याजवळ प्रारंभिक भांडवल आणि अंतिम भांडवल असणं आवश्यक आहे म्हणतो. सध्या आपल्याजवळ आहे का? नाही. मग आता आपल्याला अवस्था विवरण क्लोज करून भांडवल किती येते बघावं लागते ना. ते प्रारंभिक भांडवल किती येते आणि अंतिम भांडवल किती येते ते बघितल्याशिवाय आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. तर बघा बरं, आता पहिलं 2017 म्हणजे प्रारंभिकचं किती येते बघा. संपत्तीची दोन्हीची पण बेरजा करून घ्या अगोदर पटशिऱ्या. ह्याला थोका लावून द्या रे कोणीतरी. 1,60,000. ओके, आणि 2018ची 2,47,000 आले का रे? त्यांनी सांगितलं म्हणून लिहावं लाव का? विश्वास ठेवायचं नसते मूल्यांवर. हां, 1,60,000 आणि 2,47,000 आले का? आले का बघा. बघ 10 13 13 5 17 17 18 19 20 21 22 23 2,37,000 येते ना. 47 येते का? अच्छा, कसं काय? 6 आणि 3 9 9 10 11 12 13 13 आणि 5 18 19 20 21 22 23 24. हा राईट. आणि 5 आणि 2 7. 2,47,000 आलं का? आता कोणती बाजू? आता तेच त्यांची देयता मायनस करायची, बरोबर आहे ना. मग आता 2,47,000 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 2,47,000 मधून किती मायनस करायचे? तर 15,000. 15,000 मायनस करून बघा बरं किती येते. 2,32,000 येते का? 2,32,000 आलं. आता 1,60,000 मधून किती मायनस करायचे बरं? 38,000 ना. 38च का? हा, 38 मायनस जर केलं तर किती येते बरं? 1,22,000 सांगा. 1,60,000 मधून 38,000 मायनस केलं तर किती येते? 1,22,000. मग ह्याला नाव काय देतो आपण इथं? भांडवल. काय नाव द्यायचंय? भांडवल. ओके, कळकाली का नाही? इकडं खंडागळे का डोक्याच्या वरून आहे? हां, माझ्या नावानं बाहेर जाऊन बोटं मोडायचं नाही. चुकत असलं, काय कळत नसलं इथं विचारा. कच काय पैशात गोळ केलो का? मग कसं पप्पा तुमच्या हातात कारभार देतील उद्या? विश्वास नाही बघा घरच्यांना सुद्धा. घेऊ का? इकडं बघा, इथं असं रेश मारा की अगोदर, नाहीतरी 2018 पण वर्ष सुद्धा त्याच्यातच प्लस करून टाकचाल. कोणतंही नाही म्हणालात? हीच का? हां, बा लक्ष द्या. 50 आणि 30 80 आणि 20 1,00,000 आणि 30 1,30,000 आणि 10,000 ही 5 सोडून द्या. 1,40,000 आणि ही 10,000 1,50,000
1,50,000 झाले आणि ही 5,055 आणि ही 5,060,000 गेलतो कुठं कच का लावला. चला असो. हां चला बा लक्ष द्या. त्यांचं झालं नाही वाटते थांबूत. लिवा 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 कुठं झालं. आणि प्रारंभ भांडवल किती आले माय. वरी भांडवल कसं आलं तेच त्यांची रक्कम मायनस करून आलेली रक्कम आहे वरी. सोपं आहे का अवघड आहे चॅप्टर. अरे पिंट्या को आहे की म्हणावं आहे का नाही. सोपं बी नाही ना अवघड बी नाही म्हणावं. आम्ही येतो बसताहून जातो म्हणा आहे का. चला लिहून घ्या. भांडवल किती किती आलं 1,22,000 आणि 2,32,000. 1,22,000 याचा अर्थ कोणतं भांडवल आहे आपलं प्रारंभिक भांडवल. आणि हे 2,32,000 कोणतं आहे अंतिम भांडवल. इथं अमाऊंटवरून लक्षात ठेवायचे का छोटी मोठी तसं नाही. पहिल्या कॉलममध्ये आहे ते प्रारंभिक म्हणायचं दुसऱ्या कॉलममधलं अंतिमचं आहे. झालं. मग आता नफा तोटा विवरणचं आपल्याला फॉर्मॅट कंपल्सरी पाठ असणं गरजेचं आहे. कुठपर्यंत ढोबळ नफा किंवा तोट्यापर्यंत. कसं आहे बरं पहिल्यांदा कंपल्सरी सांगा मला अगोदर. अंतिम भांडवल त्याच्यामध्ये एकच पद प्लस ते म्हणजे कोणतं उचल. उचल प्लस करून खाली रक्कम दाखवतो. पुन्हा त्याच्यातून किती मायनस करता पद 2. पहिलं प्रारंभिक भांडवल आणि दुसरं अतिरिक्त भांडवल. प्रारंभिक भांडवल आणि दुसरं अतिरिक्त भांडवल. 2 मायनस करून आलेल्या रकमेला नाव काय द्यायचं ढोबळ नफा किंवा तोटा. ओके. आणि पुन्हा नंतर खर्चाचे पद असतील तर मायनस करा, उत्पन्नाचे असतील तर प्लस करा आणि शेवटी शुद्ध नफा. एवढंच फॉर्मॅट आहे ना. चला मग आता पहिलं काय घेऊ बरं कंपल्सरी मी अंतिम भांडवल. अंतिम भांडवल काढला आपण. ओके अंतिम भांडवल. मग आता अंतिम भांडवलची डायरेक्ट आउटरला रक्कम दाखवू ना मी. अंतिम भांडवल किती आले बरं आपलं 2,32,000 दाखवलो. आता त्याच्यामध्ये फक्त एकच पद प्लस होते म्हणतो आपण. ते म्हणजे कोणतं होते म्हणतो बरं आपण उचल. उचल दिलं तर प्लस करायचे नाही दिलं तर काही गरज पण नाही. पण पहिली समावना का पहिल्या समावनेमध्ये चेक करावं लागेल ना आपल्याला. पहिली समावना नव्याने भांडवल आणलं याचा अर्थ अतिरिक्त भांडवल आहे. दुसरी समावना वाचा बरं. हां त्यांनी मुलीच्या लग्नाकरिता असतील किंवा मानलेल्या मुलीच्या लग्नाकरिता असेल कुणाच्या का असना उचल केले. बरोबर आहे ना. उचल म्हणले काय करायचंय त्याच्यामध्ये उचलून घ्यायचं आणि प्लस करायचंय. किती रुपये बरं 40,000 करा प्लस. प्लस करून परत येणारला किती खाली किती येते बघा बरं. 2 32 आणि 40 2 72,000 2,72,000. आता त्याच्यातून किती मायनस करायचे बरं आपल्याला 2. मग अगोदर 2 कोणते मायनस करायचे ते पद तर लिहून ठेवत ना आपण म्हणजे सोपं जाते आपल्याला. पहिलं काय मायनस करायचंय प्रारंभिक भांडवल पारो. प्रारंभिक भांडवल पारोला मायनस करायचं आणि दुसरं अतिरिक्त भांडवल. लय अति होईल तर त्याला आपण काढून टाकायचं. अतिरिक्त भांडवल नुसतं भांड्यावरचं खेळ आहे आपलं. आणि संसार सुद्धा भांड्यावरच आहे का नाही आपलं. लिहिलो का. आता प्रारंभिक भांडवल किती आले बरं आपण काढला इथं 1,22,000. मग इनरच्या रकमेत लिहू ना मी 1,22,000. मग आता दुसरं कोणतं मायनस करायचं अजून आपल्याला अतिरिक्त भांडवल. मग अतिरिक्त भांडवल समावनेमध्ये दिले ना आपल्याला. पहिली समावना आहे ना. हा किती रुपये आहे बरं 60 का 7 7 पॅक का. हा 7. मग आता टोटल किती मायनस करायचे आउटरला काढा बरं अगोदर. 1,22,000 आणि 7,000 म्हणजे किती होते बरं 1 7 8 9 1,29,000. 1,29,000 काय करायचे बरं आपल्याला मायनस करायचे. तर चिन्ह काय दिलं आपण तिथं मायनस. करा बरं आता मायनस. 2,72,000 मधून किती मायनस करायचे तर आजच्या बच्चे सांगा पटशिर्या. 1,29,000 मायनस तर 0 0 12 मधून 9 गेले 3 किती 1,43,000. लिहा मग इथं 143,000 लिहिलो. आता आलेल्या रकमेला नाव काय द्यायचं बोंबला ढोबळ नफा. रंगीबिरंगी ढोबळी मिरची म्हणताव का
ढोबळ नफा प्लसमध्ये आला म्हणून नफा, मायनसमध्ये आला असतं तर गायछाप. तुम्ही तोटा म्हणा, आम्ही गायछाप म्हणतो. झालं बघा. झालं का? हां. आता किती समावना झाली बरं आपली सांगा बरं मला एकदा. 2 क्लिअर झाली ना, पहिली पण झाली आणि दुसरी पण झाली. आता राहिली तिसरी आणि चौथी. मग आपण काय म्हणतो बरं, खर्च असेल तर प्लस करायचं का मायनस बरं, आणि उत्पन्नाचं असेल तर प्लस करायचं म्हणतो. मग सध्या आपल्याला बा उत्पन्नाचे तर दिलेले नाहीत, तर सगळे खर्चाचे आहेत. तर करा मग हे इथं खर्च म्हणून असं लिहा, समजण्यासाठी लिहा बरं का, बरं वाटतं जरा. आणि इथं चिन्ह द्या मायनस. आणि जर समजा खर्च नाहीच लिहिलात, डायरेक्ट मायनस जरी लिहिला तरी चालतंय. ओके चलो. हां पाटलीन वाचा बरं. कुणाच्या? विजयच्या. हा गुड. कुणाच्या इमारतीवर आपल्याला? विजयच्या इमारतीवर 6000 घसारा करा. पर्सेंटेज नुसार काढत बसायचंय का, किंवा इथे चेक करत पण बसायची गरज नाही, ऑलरेडी काढून दिले. जर समजा टक्केवारी दिला असतं तर आपण इथे चेक केलो असतो. मग आता किती रुपये घसारा म्हणते बरं? 6000 रुपये. मग घसारा हे संस्थेचं खर्च असते का उत्पन्न असते म्हणतो आपण? खर्च असते. जीज होईल ना, मग खर्च म्हणल्यास प्लस होईल का मायनस बरं? मायनस करा मग मायनस. पण कशावर घसारा आहे? हा लिहा मग इथे, इमारतीवर घसारा. उड्या मारत, इमारतीवर घसारा. किती बोंबला बर? 6000. पण इनरला लिहायचे ना. झाली तिसरी पण. हा खोंडागळे वाचा. संशय खायचंय का? कणावर ऋणकोवर किती टक्के दराने बर? 5% दराने. बा इथं लक्ष द्या, ऋणको कुठं आहे चापतून बघा. हा अवघा इथं आहे ऋणको. पहिलं किती आहे बरं रे? नीट बघा रे, इथं लक्ष द्या. 30,000. इथं किती आहे? 5,000 का? वड 500. 50,000 आहे. 50,000. पहिलं किती रुपये? 30,000. नंतर किती आहे? 50,000 आहे. आणि इथं कधी पण ध्यानात ठेवायचं, ऋणकोर संशय खायचं जर म्हटलं तर कधी पण शेवटच्याच रकमेवर आकारायचं. कधी? शेवटच्याच शिल्लक रकमेवर आकारतो आपण. ध्यानात राहील ना रे बघा. काय म्हटलं बरं मी? संशयित कर्जनिधी जर म्हटलं तर कोणत्या रकमेवर आकारायचं? शेवटच्या रकमेवर आकारायचं. कोणत्या? शेवटच्या शिल्लक रकमेवर. मग शेवटी शिल्लक किती रुपये आहेत बरं आपले? 50,000. मग 50,000 किती टक्के संशय खाऊ? 5%. गुणुले 5/100. बघा बरं का, 2,500. गुड गुड. 10%ला 5,000 तर निम्म किती येते त्याच्या? 2,500. कसं काढलं लक्षात आलं की? हा 2 0 जसे असतं सण 5 5 25. 2,500. मग आता संशय खाल्ल्यानंतर प्लस करू का मायनस करू बर? मायनस करा मग मायनस. किती टक्के बर? 5%. संबुक. संबुक लिहा, ऋणकोर लिहायचं नाही. बघे बघा, इथूनच आपल्याला पण ध्यानात ठेवायचंय. बाईकवर संशय खाल्ले की नुकसान होत असते, संसाराचं वाटोळ होते. आणि तीच होईल आता इथं बी. किती रुपये खायचे संशय? बोंबला संसाराकडे लक्ष नको, इथं द्या. 2,500. आता आणखीन कोणती आहे का संभावना बघा. पुढे चेक करा पटशिऱ्या. नाही. आता नंतर लगेच टॅली करायला जायचं नाही. कधी पण तुम्हाला काल पण सांगितलं होतं, चेक करा इथं टक्केवारीवर काय दिलंय का? टक्केवारी दिली का पूर्ण हे अवस्था विवरणमध्ये? खंडागळे काय म्हटलो मी? काय म्हणलो मी? काय म्हणलो? अच्छा मला विचारा ना, काय अडचण आहे का? विचार. हां 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 ते आपल्याला ऑलरेडी आपण तयारच केलो ना, ते आहे. आणि कधी पण आता टॅली करते वेळेस तिथं अगोदर चेक करायचं म्हणाला की टक्केवारीवर काय दिलंय का? 10%, 5%, बँकर्स किंवा गुंतवणूक 10%, असं जर दिलं असेल तर ते सुद्धा आपल्याला गुपित समावना असतील, ते सुद्धा सॉल्व्ह करायचं. पण सध्या आहे का? नाही. कालच्या क्वेश्चनमध्ये होतं वाटते ना आपल्याला, बँकेचं कर्ज 10% काहीतरी असं. मग ते आपण काय केलं, तो खर्च असते तर मायनस केलं तो. आता सध्या नाही. मग आता बाबा टोटल मला किती मायनस करायचे बरं? घसाऱ्याचे 6,000 आणि संशय खाल्ल्याचे 2,500. म्हणजे टोटल किती मायनस करायचे तर? 8,500. लिहा मग आउटरला 8,500 चिन्ह द्या त्याला मायनसचं. हा मग मला सांगा, 1,43,000 मधून 8,500 वजा केल्यास किती राहतील बरं? 1,43,000 मधून 8,500 वजा 0 0. 10 मधून 5 गेले 5, हातचा 1, 8 आणि 1 9.
13 मधून 9 गेले 4, हाचा 1 3, 1,34,000 किती 500, 1,34,500. पण प्लस मध्ये आले का उत्तर मायनस मध्ये आले? प्लस मध्ये आहे. प्लस मध्ये याचा अर्थ नफा आहे का तोटा आहे? नफा. पण कोणता नफा आता? शुद्ध नफा. आणि मायनस मध्ये आलं तर तोटा म्हणायचं. झालं.